इकडे असते बघा, इथे ती ॲसमध्ये लागणार आहे. इकडची जर फ्रॅक्चर झाला असेल ना हड्डी, तर ही अशी लागते ॲसमध्ये. गाईज आता रात्रीचे 10:40 झालेले आहेत आणि मी रात्रीचा शूट करतोय. हां, रात्रीचा शूट करतोय कारण की आपण बरेच दिवसानंतर परत अजून एक ब्लॉग टाकतोय आपल्या ऑर्थोपेडिक सर्जरीचा. जसं की तुम्ही अगोदर ब्लॉगमध्ये बघितलेला, आपण बोईसरला गेलेलो, नंतरला आपण अंधेरीला गेलेलो. उद्या परत अंधेरीला केस आहे. ह्याच्या अगोदर पण खूप साऱ्या मी केसेस केलेल्या आहेत, पण मी असं शूट नाही केले आहेत कारण की ऑलमोस्ट कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये आपण तिथे चांगली ओळख असते. ऑलमोस्ट सगळीकडे ओळख आहे, पण कधी कधी तिकडच्या स्टाफ लोकांना असं म्हणजे असं अलाउड नाही व्हिडिओ वगैरे काढायला. पण तिथे चांगली ओळख आहे तिकडे, असं तर तिकडे आपण शूट वगैरे करतो, ब्लॉग वगैरे टाकतो. सगळ्यांना ऑलमोस्ट काही लोकांना आवडतं, काही लोकांना आवडत नाही. तर आज आपण ब्लॉग शूट करतो रात्री 10:40 म्हणजे 11:40 ऑलमोस्ट. म्हणजे आपल्याला सकाळी आपली 6 वाजता सकाळी केस आहे आपली प्रॉक्झिमल फिमर नेलची. लास्ट टाइम तुम्ही बघितलं अधिकारी हॉस्पिटलला आपण बोईसरला गेलेलो तेव्हा आपण केस केलेली PFNचीच सेम केस आहे. उद्या आपली PFNचीच केस आहे. तर त्या केससाठी उद्या आपल्याला जायचं आहे अंधेरीला आणि सकाळी 6 वाजता केस आहे. म्हणजे सकाळी मला नायनामधून तरी 5 वाजता उठायला लागेल. तर रात्री ब्लॉग शूट करते आणि आता आपण झोपूया आणि उद्या सकाळी भेटूया आणि जाऊया केसला. तुम्ही ब्लॉग बघतामध्ये आवर्जून बघताय, सगळेजण आवडीने बघताय. तर आपण जाऊया उद्या केससाठी. सो झोपूया, आराम करूया. तोपर्यंत गुड नाईट. 6:45. सो गाईस सकाळचे 6:45 झालेले आहे आणि आपण निघालेलो आहे. ॲक्च्युली 5:30ला उठतो मी सकाळी लवकरच आणि अंघोळ नाही काय नाही, तोंड धुतलं आहे आणि असं फटाफट निघालो आहे घाईत. आपल्याला तिकडे 6 वाजता बोलवलं आहे, पण 6चे 6:30 होतील आपल्याला, कदाचित लेट होईलच. सो आपण निघूया फटाफट, ट्रेन पकडूया, जाऊ स्टेशनला चालत फटाफट ट्रेन पकडून निघूया पुढे. सो गाईज आता सकाळचे 10:30 झालेले आहेत. सकाळी एक केस केली मी PFNची अंधेरीला आणि इकडे केसला मी जास्त काही शूटच नाही केलं. म्हणजे तिकडे तुम्हाला माहिती आहे सकाळ सकाळ धांदल एवढी असते, पळापळ असते की केसला कुठे गेल्यानंतर आहे ना शूट करायची वांदे होतं. म्हणजे कोण शूट करायला मागत नाही आणि आपला पण पर्सनल व्हिडिओग्राफर तर आहे नाही. तर आपण शूट नाही केलं. केस केली सकाळी एक PFNची, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आपण आज अश्नेल केलेली आहे ही वाली. आणि आता आपण चाललो आहे परत बोईसरला. आपली केस आहे अजून एक क्लेव्हिकलची म्हणजे आपलीकडची. तिकडेची हड्डी तुटलेली आहे, तर तिकडे केसला डॉक्टरांनी बोलवलं आहे. सो आपण जाऊया केसला आणि ट्रेन पकडूया. 10:30ची ट्रेन आहे, तर आपण ट्रेन पकडूया आणि लगेच पडूया. लेट्स गो. सो गाईज आता ऑलमोस्ट आपण इकडे आलेलो आहे. आपली 12:30ची केस, 1 वाजता केस आहे कदाचित. डॉक्टरांनी फोन केलेला. तर आता कंटाळा आला म्हणून आता आपण विचार करूया काहीतरी. आणि मोबाईलला पण चार्जिंग आहे. मी इथे मोबाईल लावला चार्जिंगला आणि चार्जिंग कनेक्ट केलेलं आहे वायरला आणि शूट करते कसं तरी. सफाळ्याला पोचलेलं आहे. अजून पुढे आपल्याला जायचं आहे. अजून अर्धा पाऊण तास लागेलच बोईसरला पोचायला. अशी असते आमची असिस्टंट लोकांची लाईफ. आणि माझ्यासोबत आता माझा सेट पण आहे. मी ॲक्च्युली सेट पण घेऊन आलो आहे. बघा छोटासा ट्रे आहे, त्याच्यामध्ये क्लेव्हिकलचं आहे ना सेट आहे. मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये आपण काय यूज करणार आहे आज. छाता गाईज हे बघा आपल्याकडे आज आपली केस आहे जी क्लेव्हिकलची. ही बघा, ही क्लेव्हिकल प्लेट आहे. जी प्लेट आपली म्हणजे आपल्या कॉलरला लागते, कॉलर बोनला. जी बघा आपली कॉलर बोन इकडे असते बघा, इथे ती ॲसमध्ये लागणार आहे. इकडची जर फ्रॅक्चर झाला असेल ना हड्डी, तर ही अशी लागते ॲसमध्ये. ही आहे सुपेरियर अँटिरियर क्लेव्हिकल प्लेट आहे आणि याच्यामध्ये ही अशी लॉकिंग स्क्रू जाणार फक्त. ओके. आणि याच्यामध्ये ना प्लेटमध्ये बघा 2 पार्ट दिले असते बघा. एक लॉकिंगसाठी असतं आणि एक कॉर्टिकलसाठी असतं. कॉर्टिकल स्क्रू बघा हे आहेत, याला कॉर्टिकल बोलतात आणि याला लॉकिंग बोलतात.
आणि 2.7 लॉकिंग, हे 2.7 कॉर्टिकल आहेत असे. आणि गाईज ही एक प्लेट आहे, ही पण क्लेविकलच प्लेट आहे, पण हिला बोलतात सुपेरियर अँटेरियर लॅटरल सपोर्ट हिला बोलतात, कारण की ही लॅटरलला सपोर्ट करते आपल्या. जस्ट लाईक की आपलं बघा इथपर्यंत हड्डी असते इथपर्यंत, तर एकदम टोकाला हड्डी असते आपली, तर त्या हड्डीला छोटेसे 2.7चे स्क्रू टाकून आपण इथे तिला फिट करू शकतो. इथे फ्रॅक्चर असेल किंवा मध्ये फ्रॅक्चर असेल तेव्हा आपण इथे लावतो त्याला. तर ही प्लेट आहे क्लेविकलची प्लेट आहे, सुपेरियर अँटेरियर क्लेविकल लॅटरल सपोर्ट प्लेट आहे ही आपल्याला. आणि ही आहे आपली DCP प्लेट आहे, डायनामिक कंप्रेशन. इथे 1/3 आहे, ते टी प्लेट पण घेतली आहे मी बॅकअप म्हणून फटाफट घाईघाईत. इथे आहे ही प्लेट आहे LCB DCP. LCB DCP म्हणजे ती लॉकिंग पण आहे आणि कॉर्टिकल पण आहे. ती लो कंप्रेशन लॉकिंग प्लेट बोलतात तिला. ओके, असं आता अशा प्रकारे आपण सेट घेतलेला आहे आणि सगळे स्क्रू वगैरे रेडी करून सेट सामान घेऊन घाईघाईमध्ये मी फटाफट निघालो आणि आता सफाळ्याला पोचलो आहे. सफाळे क्रॉस केले पुढे आणि इकडचा सीन वाला ट्रेनमध्ये. सो गाईज आता आपण जाऊया पुढे ओटीला, फटाफट ओटी असिस्ट करूया आणि घरी पण येऊया, कारण की सकाळी मी 5 वाजता उठलो आहे. 5 वाजता उठून 5:30 वाजेपर्यंत म्हणजे निघून रेडी झालेलो, जाईपर्यंत मला वाजले 6:30. सो आता आपण जाऊया पुढे हॉस्पिटलला आणि केस करूया. सो स्टेट येऊन. तर आपण आलो होतो हॉस्पिटलमध्ये आणि आपली केस काय माहिती कधी आहे. आता मी सरांना फोन केलेला, डॉक्टरांना. डॉक्टर बोलले की मी आता बोरवलेला आहे, आता म्हणजे सरांना येईपर्यंत तर मला वाटते 2 वाजतील. म्हणजे केस आपली थोडी लेट होणार आज. आणि आज खूप साऱ्या गोष्टीचा प्लॅन केलेला मी संध्याकाळी सॅटर्डेला, तो प्लॅन फिसकटला आता. सो गाईज आता आपण चेंज करूया, थोडंसं अलग स्टाईलमध्ये चेंज करूया आपण, एकदम अलग स्टाईलमध्ये. सो
वॉशअप वगैरे झालं फटाफट. सर पण आलेले. 2 वाजता आम्ही 2:15 पेशंट लागून घेतलं. केस झाली. क्लेविकलची केस ती तुम्ही आता बघितला असाल एक्सरेमध्ये. हा जो एक्सरे आहे तो बघा तुम्ही. एक्सरेमध्ये आम्ही केस केलेली आहे व्यवस्थित. आणि आता खूप थकलोय. पाय दुखावले दोन्ही पण. उभं राहून पूर्ण दिवसभर उभं राहिलो आज. आता आपण निघूया. आपली 5:30ची ट्रेन आहे बोईसरवरून बोरवलीला. सो फटाफट चेंज करूया आणि निघूया लवकरच. वाव, एकदम गरम गरम मॅगी. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 8:30. हे बघा 8:30 झालेले आहेत. तर आज आपण सकाळी गेलेलो अंधेरीला. अंधेरीवरून केस केली PFNची. ते काय शूट केलं नाही. तिथून 10:30 वाजता गेलो. बोईसरची ट्रेन पकडली. 2 वाजता केस चालू केली क्लेविकलची. जी सांगितलं तुम्हाला क्लेविकल बोनची केस केली. आणि या बघा पार्सलला मी घरी आणलं माझ्यासोबत. तर आता घरी आलो आणि गरम गरम मॅगी खातोय. दुपारी जेवलेलो एकदम भूक लागली परत कारण की ट्रॅव्हलिंग करून थकलो आहे पूर्ण. आणि घरी आलो आता व्यवस्थितपणे. पावसाने माझं जोर लावलेला मध्येच. आता आपण मॅगी खातो एकदम गरम गरम. मॅगी खाऊया आणि हा ब्लॉग इथेच संपूया. आम्ही अशा प्रकारे क्लेविकलची केस केली. 2 फ्रॅगमेंट होते असे. ते जवळ केले आणि एक फ्रॅगमेंट त्याला खालून वरती उचलला. म्हणजे जे कसं सांगू तुम्हाला, म्हणजे असे 2 हाडं होते ते असे जवळ होते म्हणजे वरती खाली होते. त्यांना बटन टाकलं खाली. अशी बटन खड्डा गेला. बटन टाकलं. बटन टाकून त्याला असं वरती उचललं धाग्याने आणि मग त्याला असं बांधलं हड्डीला इकडे. नंतर त्याच्यावरती प्लेट सपोर्टला म्हणून प्लेट लावली की आपण क्लेविकलची प्लेट टाकली. आणि घरी आलो आता आपण मॅगी खाऊया आणि आपण हा ब्लॉग इथेच संपूया. तर तुम्हाला आपला आजचा डेली रुटीन आपल्या ऑर्थो असिस्टंट जे आपलं काम आहे असेच करतो आपण सर्जरी. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला? जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नक्कीच आणि कमेंट पण करा मला ब्लॉग कसे वाटतात आपले. आता भेटूया आपण पुन्हा एक छोट्याशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत